यस, फिर एक बार सभी से अनुरोध करना चाहूंगी, सभी अपना अपना स्थान ग्रहण कर ले। सभी 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 कृपया करके बैठ जाए। बहुत जल्द हम सभी फैंसी ड्रेस कंपटीशन वेशभूषा प्रतियोगिता की ओर बढ़ने वाले हैं। हमारे सारे चुन्नू मुन्नू, हमारे सारे छोटे बच्चे, उनसे भी रिक्वेस्ट करना चाहूंगी, कृपया करके प्लीज बेटा। विजुअल यस दोस्तों, तो पूरे बड़ौदा वासी जी, हमारे आज के विशेष अतिथि राकेश जी त्रिपाठी हम सभी को संबोधित करने के लिए यहाँ आने जा रहे हैं। राकेश जी त्रिपाठी सर हमारे आज के विशेष अतिथि। सर, मैं आपका तहे दिल से स्वागत करना चाहूंगी एंड चाहूंगी कि आप हम सभी को संबोधित करें। बोल कृष्ण कन्हैया लाल की, बोल बंसी वाले की। एक बार मैं सभी को नारा दोहराता हूँ, सबको जय घोष करना है, जयकारा लगाना है। बोल सच्चिदानंद भगवान की, भारत माता की, गौ माता की, गंगा माता की, श्री राम जन्मभूमि की, श्री कृष्ण जन्मभूमि की, काशी विश्वनाथ की, पवन सुत हनुमान की, बोलो भाई सब संतों की, बोलो भाई सब भक्तों की, सत्य सनातन धर्म की। नमः पार्वती पते हर हर महादेव। बोलो जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। आज आपले बरोडा नगरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने इथे दहीहंडी स्पर्धा तथा लहान बाल गोपाल वेशभूषा स्पर्धेचं इथे आयोजन करण्यात आले आहे। मी आपल्या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या सर्व जमलेल्या सर्व माता भगिनींना श्रीचरणी त्यांचं वंदन करतो। सर्व आमचे गणमान्य अतिथी आहेत त्यांना पण वंदन करतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला जे उत्साह वाढवत आहेत असे सगळे छोट्या बालगोपाल राधा स्वरूपा आमच्या सर्व कन्यांना पण मी वंदन करतो। आपल्या सर्वांना माहिती आहे आज गोपाष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून आपण ओळखतो। आपल्या सर्वांना माहिती आहे श्रीकृष्णांचा जन्म अशा वेळी झाला जेव्हा आपल्या धर्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार अन्याय सहन होता। तर त्या अन्याय आणि अत्याचाराला त्याचा निराकरण करण्यासाठी श्रीकृष्णाला जन्म घ्यावा लागला। आपल्या भगवद्गीतेमध्ये एक मंत्र आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुधाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। या श्लोकामध्ये दोन अर्थ महत्त्वाचे आहेत, दोन शब्द महत्त्वाचे आहेत, यदा यदा आणि युगे युगे। म्हणजे जेव्हा जेव्हा आणि युगे युगे, जेव्हा जेव्हा आपल्या धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा आपल्या धर्मावर आपत्ती येईल, तेव्हा तेव्हा युगे युगे म्हणजे भविष्यामध्ये श्रीकृष्ण विविध अवतार घेऊन आपल्या पृथ्वीत रावळतील। पण आजच्या या कलियुगामध्ये संघ शक्ती म्हणजे संघटित शक्तीला सगळ्यात मोठा अवतार मानला गेला आहे। म्हणून आज आपण विविध जात पंथ आपली उपासना पद्धती जरी वेगळी असेल तरी सुद्धा आपण इथे हिंदू म्हणून सकल हिंदू म्हणून आज आपण एकत्रित आलो आहे। बंधूंनो, आज काळाची गरज आहे। आपण जेव्हा केव्हाही हिंदू या भावनेने, हिंदू हा भाव मनात ठेवून आपण जेव्हा जेव्हा असं धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होईल, धार्मिक उपक्रमाचं जेव्हा गणपती असेल, देवी असेल, तिथे सुद्धा आपण हिंदू भाव मनामध्ये ठेवून आपण एकत्रित आलो पाहिजे आणि संघटित हिंदूची शक्ती, हिंदू एकवटला तर काय होऊ शकते याचा रूप आपण वेळोवेळी एकत्रित येऊन आपण दाखवले पाहिजे।